पुढच्या बातमीकडे वळूयात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या वाळूज परिसरामध्ये स्कॉर्पिओ गाडी आणि कारचा अपघात झालाय। अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय, 3 जण गंभीर जखमी झालेत। मृतांमध्ये आईसह 1.5 महिने आणि 7 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू समावेश आहे। स्कॉर्पिओ चालक मद्यधुंद असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। स्कॉर्पिओ गाडीमधील दोन्ही आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या वाळूज परिसरात असलेल्या टोल नाक्याच्या जवळ HP पेट्रोल पंपाच्या समोर एका स्कॉर्पिओ चालकाने दारू पिऊन भरधार गाडी चालत एका क्विड गाडीला धडक मारली होती। यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये 3 महिलांचा आणि एका 1.5 महिन्याच्या लहान मुलीचा सुद्धा समावेश आहे। आपण जर बघितलं तर हा पुणे नगर रस्ता आहे। या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, मात्र याच रस्त्यावरती काल एक स्कॉर्पिओ चालक दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवत होता। तो पुण्याच्या दिशेने संभाजीनगरकडे जात होता आणि जी फॅमिलीची गाडी होती ते छत्रपती संभाजीनगरवरून पुण्याकडे जात होती आणि त्याच वेळेला या ठिकाणावरून रस्ता ओलांडून स्कॉर्पिओ गाडी ही पलीकडल्या रस्त्यावरती गेली आणि त्या छोट्या कारला मोठा अपघात झाला। त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। घटना खरं विचित्र होती, खूप भयंकर होती। कारण का जे स्कॉर्पिओ गाडी होती जी अहमदनगरकडनं संभाजीनगरकडे येत होती आणि त्या वेग एकदम भयंकर होता आणि त्याच्यावरती ताबा सुटला म्हणजे खरं तर पोलिसांनी त्याचं मेडिकल केलं पाहिजे। आणि ज्या गाडीमध्ये स्कॉर्पिओमध्ये जेवढे व्यक्ती बसलेले होते त्यांची शहानिशा करून त्यांचं मेडिकल करून, कारण का विनाकारण एका चिमुकल्याचं म्हणजे 4 महिन्यात, वाईट वाटतं, 4 महिन्याचा मुलगा आणि तोही त्या फॅमिलीला 10 वर्षानंतर झाला होता। विनाकारण त्यांचा नाहक या ठिकाणी 3 जणांचा बळी गेला।